जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदो तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। सत्संग श्रवणासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। आज दासबोध ग्रंथाच्या आधारे आपण सत्संगाचा महिमा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। नवविधा भक्ती पूर्णपणे आपण पाहिलेली आहे, ऐकलेली आहे आणि नऊ भक्ती करता करता आत्मनिवेदन भक्तीपर्यंत म्हणजे 8 भक्ती केल्यानंतर आत्मनिवेदन भक्तीपर्यंत तुम्हाला आम्हाला पोचायचं आहे। आत्मनिवेदन भक्ती हा भक्ती मंदिराचा कळस आहे इत्यादी गोष्टी आपण पाहिल्या। आता हे आत्मनिवेदन भक्ती साध्य करत असताना सिद्ध करत असताना जीव ब्रह्म ऐक्य ज्याला सिद्धीला न्यायचं आहे, ज्याला त्याची तळमळ लागलेली आहे आणि जीव ब्रह्मरूपच आहे हा जो सिद्धांत आहे तो आपल्या आचरणात उतरवावा असं ज्याच्या लक्षात आलेलं आहे त्यांनी काय करावं तर सत्संग धरावा। समर्थांची एक छान ओवी आपल्या समोर आहे। जयास वाटे देव पहावा तेणे सत्संग धरावा सत्संगे वीण देवाधिदेवा पाविजेत नाही। की स्वतःच्या मनाने साधना करून आपण सगुणाचं दर्शन नाही भावबळे आकळे ह्या पद्धतीने निश्चितच घेऊ शकतो, परंतु खऱ्या देवाचं स्वरूप समजणे आणि त्याच्याशी ऐक्य पावणे ह्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला साधायच्या असतील, जीवनामध्ये उतरवायच्या असतील तर सत्संगाशिवाय आणि सद्गुरूंशिवाय पर्याय नाही असं सर्व संत सांगतात। या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी सुद्धा आपल्याला तेच सांगत आहेत की खरा देव ज्याला जाणायचं आहे, पाहायचं आहे। आता खरा देव म्हणजे ब्रह्म। हे जे ब्रह्म आहे ते ज्या वेळेला एका देहापुरतं जणू काही मर्यादित झाल्यासारखं वाटतं त्यावेळेला त्याला आपण आत्मा असं म्हणतो आणि आत्मा आणि ब्रह्म हे दोन्ही एकच आहे हे जाणून घेण्यासाठी कोणाचा संग करावा तर सत्संग करावा असं समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगतात। 3 प्रकारच्या संगती ज्या आहेत त्या तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सातत्याने येत असतात। त्यापैकी जाणीवपूर्वक आपल्याला काय धरून ठेवायचं आहे तर सत्संगती जी आहे ती जाणीवपूर्वक धरून ठेवावी। कुसंगती जी आहे ती प्रयत्नपूर्वक टाळावी आणि विसंगती जी आहे ती प्रारब्धाने प्राप्त झालेली असल्यामुळे शांतपणे स्वीकारावी, सांभाळावी, कुरकुर न करता ती सांभाळावी असं आपल्याला संतांनी शिकवलेलं आहे की सत्संगात राहिल्याशिवाय खरा देव आपल्याला कळत नाही। आता सत्संग करावा असं सगळ्यांनी सांगितलेलं असलं तरी संत कोणाला म्हणावं, संत ओळखावं कसं हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की संत म्हणजे नेमकं कोण आहेत। तुमच्या आमच्या सारख्या चालत्या बोलत्या त्या व्यक्ती दिसतात, देहात असलेल्या दिसतात, मग हा संत म्हणजे नेमकं काय आहे तर संतांची लक्षणं आपल्या समोर समर्थांनी संत स्तवन या समासामध्ये भरपूर अशी ठेवलेली आहे। संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळ नाना संतोषाचे मूळ तेही संत असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात की नाना संतोषाचे मूळ आणि संत आनंदाचे स्थळ सुखची केवळ सुखरूप असणारं असं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाशी पूर्णपणे एकरूप झालेले जे असतात ते संत असतात।
त्या संतांच्या ठिकाणी आनंद घन परमात्मा जो आहे तो अखंड त्या ठिकाणी जणू काही त्यांच्या पूर्णपणे अंतरंगामध्ये प्रगट झालेला असतो। आता ब्रह्म नावाचं तत्व प्रत्येक जीवाच्या आतमध्ये आहे, पण सामान्य जीवांच्या ठिकाणी ते पूर्णपणे त्या ठिकाणी आतमध्ये झाकून गेल्यासारखं जणू काही झालेलं असतं। म्हणजे आवरण दोष जो आहे तो सामान्य माणसांच्या चित्तावर सहजतेने त्या ठिकाणी व्यापून राहिलेला असल्यामुळे आपण ब्रह्म आहोत असा भाव त्याचा लवकर होत नाही। पण संतांच्या ठिकाणी मात्र चित्ताचे मल विक्षेप आणि आवरण हे जे 3 दोष आहेत ते 3 दोष पूर्णपणे निघून गेलेले असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी हा परमात्मा जणू काही पूर्णपणे प्रगट झालेला असतो। आता संत म्हणजे नेमकं काय आहे, तर संतांची लक्षणं आपल्या समोर ठेवलेली आहे की कृपा करणे हे संतांचं एक महत्वाचं लक्षण आहे। तुकाराम महाराज त्या बाबतीत म्हणतात, कैसी कळवळ्याची जाती करती लाभावीण प्रीती। व्यवहारामध्ये माणूस जे काही कर्म करतो त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तो स्वतःचा लाभ पाहतो, पण संत जे आहे ते सर्व जीवांचं कल्याण कशात आहे हे मार्मिकपणाने समजून देत असतात। त्यामध्ये त्यांचा यत्किंचित सुद्धा स्वार्थ नसतो। आणि जे जे कोणी शरण येतात, मग ते मित्र पक्षातील असो की शत्रू पक्षातील असो, कोणीही जरी शरण आलेले असले तरी सुद्धा त्यांच्यावर कृपा केल्याशिवाय संत राहत नाही। हा कृपाळूपणा जो आहे तो त्यांचा महत्वाचा स्वभाव आहे। मनाच्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू, की हे स्नेहाळू असतात, कृपाळूही असतात आणि सर्वसामान्यांचं पालन करण्याचं जे सामर्थ्य आहे ते त्यांच्याजवळ नक्की असतं। नंतर अद्रोहता हा त्यांचा दुसरा गुण सांगितलेला आहे या ठिकाणी, की द्रोह, द्वेष, तिरस्कार, मत्सर हे सगळे जे विकार आहेत त्या विकारांचं त्यांनी अंतःकरणातून उच्चाटन केलेलं असतं। आणि म्हणून संतांचं लक्षण पाहत असताना सांगितलं गेलेलं आहे की ज्याच्या स्वभावातले राग द्वेष अत्यंत क्षीण झालेले आहेत। आता कधीतरी संतांना सुद्धा राग किंवा क्रोध आल्यासारखं दिसतं, जसं ज्ञानेश्वर माऊलींना ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं आपल्या समोर अभंग ठेवलेले आहे की मुक्ताबाईंनी ते राग येऊन आतमध्ये दार बंद करून बसलेले असताना ताटी उघडा ज्ञानेश्वरा या तऱ्हेचे अभंग त्या ठिकाणी मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर माऊलींना त्या ठिकाणी विनवणी करण्यासाठी म्हणून सांगितलेले आहेत। मग आता संतांचा राग जो आहे तो त्यांचा स्वभाव नाहीये, तर कारण परत्वे तात्पुरता आलेला आहे। आणि सामान्य माणसाच्या ठिकाणी क्रोधाचं ठाणच त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये बसलेलं असतं। छोट्या छोट्या कारणांवरून सुद्धा सतत क्रोध करणे हा सामान्यांचा स्वभाव असतो। आणि संत जे आहेत त्यांच्या जवळचा क्रोध म्हणजे राग हा तात्पुरता आणलेला असतो, कायम स्वभावामध्ये ते असत नाही। कारण संत जे आहे ते सत्वगुण संपन्न असतात। सत्वगुण त्यांच्या स्वभावामध्ये कायमचा वर असल्यामुळे अंतःकरणाची शांती ढळू देण्याचं एक सुद्धा विकार त्यांच्या ठिकाणी शिल्लक राहिलेला नसतो। तर तो अधूनमधून कधीतरी कारण परत्वे वर आणावा लागतो म्हणून ते आणतात। प्रत्यक्षात मात्र राग, द्वेष, क्रोध, तिरस्कार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या चित्तातून पूर्णपणे बाहेर गेलेल्या असतात। भगवंताशी, श्री गुरूंशी द्रोह करणं हे त्यांना कधीच जमत नाही। तितिक्षा म्हणजे सहनशक्ती। आपला परमार्थ पूर्णपणे सिद्धीला जाण्यासाठी म्हणून तितिक्षा नावाचं जे समाधी षटक मधलं एक लक्षण सांगितलेलं आहे ते त्यांनी अंगी बाणवलेलंच असतं। आणि सिद्धी गेल्यानंतर सुद्धा वेगळ्या प्रकारची तितिक्षा जी आहे ती हे संतांच्या ठिकाणी सतत त्यांनी धारण केलेली असते। आता म्हणजे काय आहे, तर विना तक्रार सहन करण्याची शक्ती, त्याला तितिक्षा असं म्हटलेलं आहे। आता साधनकाळी सुद्धा ही तितिक्षा आपला परमार्थ सिद्धीला जावा म्हणून त्यांनी सांभाळलेली असते। आणि त्यानंतर इतरांना प्रबोधन करत असतानाही ही तितिक्षा हा त्यांचा स्वभावच झालेला असतो। कारण काय आहे की सर्व लोकांना कितीदाही उपदेश करून समजून सांगितलं तरी ते ताबडतोब त्यांच्या लक्षात येणं शक्य नसतं। आणि म्हणून वारंवार त्यांना ज्या वेळेला त्या संबंधी प्रश्न विचारले जातात त्यावेळेला अत्यंत शांतपणे उत्तर जे आहेत ते त्यांच्या मुखातून बाहेर पडत असतात। आपण आपल्या
घरामध्ये पाहतो की मुलांनी जर आपल्याला एक प्रश्न दोनदा तीनदा लागोपाठ विचारला तर आपण लगेच तुला एवढं समजत नाही का म्हणून त्याच्यावर ओरडतो. पण संतांच्या ठिकाणी असा आरडाओरडा अजिबात नसतो. तर जीव ब्रह्म ऐक्य सिद्धीला नेण्यासाठी म्हणून जे जे साधक त्यांच्या आश्रयाने साधना करू पाहतात त्यांना त्या सिद्धीला नेईपर्यंत ते परोपरीने समजून सांगण्याचा जो आहे तो प्रयत्न करतात. त्यानंतर प्रबोधन करण्यासाठी म्हणून समाजामध्ये ज्या वेळेला ते मिसळतात त्यावेळेला अनेक तऱ्हेवाई प्रश्न विचारणारे कितीतरी असे माणसं त्यांना भेटत असतात की जेणेकरून सामान्य माणसाला जर कोणी असा त्रास दिला तर लगेच राग येऊ शकतो. पण संतांजवळची जी तितिक्षा आहे त्यांच्याजवळची जी सहनशक्ती आहे ती सहनशक्ती अतिशय वेगळ्या प्रकारची असते. आता ही तितिक्षा त्यांच्याजवळची कशी असते, एक उदाहरण आहे की 5 वर्षाचा आतला जो मुलगा आहे तो वडिलांच्या मांडीवर बसलेला असतो. गमतीने खेळता खेळता वडिलांच्या तोंडात सुद्धा मारतो. पण त्या वेळेला तो अत्यंत लहान आहे म्हणून वडील त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. 5 वर्षाच्या आतला मुलगा हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. तर हा लहान आहे, याला काही समजत नाही म्हणून त्या ठिकाणी त्याचं ते मारणं सुद्धा गमतीने आणि हसण्यावर असं ते वडील नेऊ शकतात. मग आता हे संत जे आहेत ते सुद्धा ज्या वेळेला समाजात वावरत असतात त्यावेळेला त्यांना असेच लहान मुलासारखे छळणारे मोठे माणसं खूप भेटत असतात. महत्वाचं काय आहे की लहान मुलं जसे छळतात नकळत काहीतरी क्रिया करतात त्याप्रमाणे समाजामध्ये सुद्धा असे जे तरेवाईक लोक आहेत ते सुद्धा त्यांना खूप भेटत असतात. पण त्यांच्याकडे सुद्धा अज्ञानी आहे, त्याला अजून आपल्याला काय सांगायचं आहे ते नीट कळत नाहीये असं समजून वडील जसं 5 वर्षाच्या मुलाचं वागणं सहज सोडून देतात तसं हे संत समाजात असणाऱ्या इतर लोकांचे असे तरेवाईक वागणे जे आहेत ते सुद्धा त्या 5 वर्षाच्या मुलासारखं सोडून देतात. म्हणून कैसी कळवळ्याची जाती करतील अभावीन प्रीती असं संतांचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर संतांचं एक मुख्य लक्षण आहे की सत्याशिवाय दुसरं काही ते बोलत नाही. सत्य असे ते सहज बोलते संतांची ती वाणी असं परमपूज्य डॉक्टर काकांचं एक काव्य आहे की सत्याशिवाय ते दुसरं काही बोलत नाही. म्हणजे भगवंताशिवाय आणि परब्रह्माशिवाय वाणीचा त्यांच्या दुसरा विषय नसतो. हे सत्य जे आहे ते कोणाच्या आधाराने राहतं तर संतांच्या वाणीच्या आधारानेच ते तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलेलं असतं आणि ते राहतं. त्यानंतर अनिंदक असं एक संतांचं वर्णन केलेलं आहे. सामान्य माणसांचा जो सगळा वेळ जो आहे तो स्तुती किंवा निंदा करण्यामध्ये जात असतो. पण संत जे आहे ते कोणाचीही निंदा करत नाही. निंदाचा स्वभाव जो असतो तो आपल्याला माहिती की जो आपल्या समोर नाही त्याच्याविषयी बोलत राहणं, उलट सुलट बोलत राहणं याला निंदा असं म्हणतात. आणि संत जे आहेत ते समोर नसलेल्या विषयी यत्किंचित सुद्धा ह्या पद्धतीचं बोलत नाही. नंतर एक अनिंदक शब्दाचा अर्थ आहे की सद्गुरूंना, संतांना, त्याचप्रमाणे रामकृष्ण इत्यादी जे अवतार धारण करून गेलेले भगवंताचे रूप आहेत त्यांना सामान्य देहधारी न समजणं हे याला अनिंदक असं म्हणतात. आणि सगळे संत जे आहेत ते ह्या प्रकारचे असतात. त्यानंतर त्यांच्या ठिकाणी सर्व समता असते. गरीब असू दे, श्रीमंत असू दे, बुद्धीने मठ्ठ असू दे किंवा बुद्धीने कुशाग्र असू दे, असे कोणीही जर त्यांच्या आश्रयाने राहण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या सगळ्यांना आहे त्या पायरीवरून वर नेण्याचं जे सामर्थ्य आहे किंवा वर नेण्याची जी कृती आहे ती ते संत मनापासून करत असतात. द्वंद्वातीत झालेले असतात. आता 4 द्वंद्व आपल्याला माहिती आहे. भगवद्गीतेत आपण सातत्याने त्याचं मांडणी करत असतो आणि ऐकत असतो भगवंतांनी केलेली की सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो असं त्या ठिकाणी म्हटलेले आहे की मुख्य द्वंद्व कुठला आहे तर सुख आणि दुःख हे मुख्य द्वंद्व आहे. मग आता जय झाला तर सुख होतं, पराजय झालं तर दुःख होतो, लाभ झाला तर सुख होतं, हानी झाली तर त्या ठिकाणी दुःख होतं. या पद्धतीने मुख्य जे द्वंद्व आहे ते सुख किंवा दुःख
अंतःकरणाला होत राहणे याला द्वंद्व असं म्हणतात. आणि संतांच्या ठिकाणी मात्र या सुखदुःखांना बाधित करून आनंदाने जगण्याची जी कला आहे ती त्यांनी स्वतःच्या ठिकाणी पूर्णपणे विकसित केलेली असते. आणि आनंदघन परमात्म्याशी एकरूप झालेले असल्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे हा त्यांच्या जीवनाचा स्थायी भाव झालेला असतो. त्यामुळे ते द्वंद्वाच्या पलीकडे गेलेले असतात. म्हणजे सुख दुःख बाधित करून अखंड आनंदाने जगण्याची जी कला आहे ती या संतांच्या जवळ असते. त्यानंतर ते सदैव आत्मरती असतात. म्हणजे आत्मानुसंधान. आता समर्थांनी सुद्धा संतांचं लक्षण सांगताना सदा स्वरूपानुसंधान हे साधूचे मुख्य लक्षण असं समर्थ म्हणतात की ब्रह्मस्वरूपाचं अखंड असणारं स्मरण हे या संतांचं एक लक्षण आहे. अखंड नाम घेणे, अखंड स्वरूपाचं अनुसंधान टिकणे हे ज्यांच्या ठिकाणी दिसतं त्याला संत असं म्हणतात. मग हे कसे असतात तर आत्मरती असतात. तुम्ही आम्ही कसे आहोत? तुम्ही आम्ही खाद्य रती आहोत, टीव्ही रती आहोत, त्यानंतर बाहेर जाऊन काहीतरी दृश्य पाहणे वगैरे, निसर्ग सौंदर्यात रमणे इत्यादी गोष्टी म्हणजे रमण्याचे जे आपले विषय आहेत त्याच्या पलीकडे या संतांच्या ठिकाणी ते फक्त एकाच ठिकाणी रमतात. आणि ते रमणं कुठं आहे तर आत्म्याच्या ठिकाणी. रत होणे म्हणजे रंगून राहणे, रमून जाणे. मग संत कायम कुठं रंगलेले असतात तर ते आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेले असतात. आत्मानुसंधानाची त्यांच्या चित्ताला अपरंपार अशी आवड निर्माण झालेली असते आणि ते अखंड त्यामध्ये असतात. त्यानंतर संयमी. संयम हा खूप मोठा एक गुण संतांच्या ठिकाणी असतो. आता ज्या रामाचं चिंतन करतो त्याचं सगळं जर आयुष्य आपण पाहिलं तर अत्यंत मर्यादा पुरुषोत्तम आहे, संयमी आहे, त्याचं आम्ही नाम घेतो पण त्याच्या गुणांचा पत्ता मात्र आमच्या स्वभावामध्ये कुठेच नसतो. मग तो राम आम्हाला भेटेल का कधी जर त्याच्या पद्धतीने आम्हाला वागताच येत नसेल, त्याला जसं आवडतं तसं त्याच्या स्वभावातले गुण आमच्या स्वभावात आम्ही धारण केलेले नसतील तर ते आम्हाला कधी कसे भेटणार आहेत. पण संत जे आहेत ते अत्यंत संयमी असतात. आता समाज प्रबोधनाचं कार्य करत असताना कित्येकांच्या घरी त्यांना राहावं लागतं, त्यानंतर कित्येक ठिकाणी त्यांना विहार करावा लागतो. त्यावेळेला कधी बसला उशीर होतो तर कधी ट्रेनला उशीर होतो. ह्या ठिकाणी त्यांचा संयम जो आहे तो त्यांचा कधीही ढळलेला नसतो. कधी जेवायला उशीर होतो तर कधी प्रवचनाच्या ठिकाणी व्यवस्थित अशी मांडणी नसेल, माईकची व्यवस्था व्यवस्थित नसेल तर असं कसेही प्रसंग आले तरी त्यांच्या चित्ताचा जो संयम आहे तो कधीही ढळत नाही. ते अखंड शांतच असतात. असे ते संयमी असतात. त्यानंतर विषय भोगाला जो विसरला आहे, आता जो आत्मरती होऊन राहिलेला आहे तो इतर ठिकाणी रमणे आणि रमणे कधीच शक्य नसतं. मग संतांचं एक छान वर्णन आपल्या ठिकाणी केलेलं आहे की भोगवादापासून आम्हाला दूर करून ईश्वरनिष्ठ करण्याचं व्रत ज्यांनी स्वीकारलेलं आहे त्यांना संत असं म्हणतात. खूप महत्वाचं की भोगवादापासून आम्हाला दूर करत करत ईश्वरनिष्ठ करण्याचं एक महत्वाचं जे कार्य आहे ते संत करत असतात. आता आमचे श्री गुरु म्हणजे परमपूज्य डॉक्टर काका अमेरिकेला जाऊन सुद्धा त्यांनी काय केलेले आहेत तर प्रवचन वगैरे केलेले आहेत. तर आमच्याच परिवारातले एक दोन कपल जे आहेत ते अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने सांगतात की परमपूज्य डॉक्टर काका अमेरिकेला वारंवार येत गेल्यामुळे 8-10 वर्ष जवळजवळ वर्षातून एकदा डॉक्टर काका त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि त्यांचे प्रवचन ऐकता ऐकता त्यांची वर्तणूक पाहता पाहता अमेरिकेत असणारे जे मोह आहेत ते मोह आमच्या चित्तातून हळूहळू निघून गेले आणि परत आपल्या देशी म्हणजे भारत देशात येऊन वास्तव्य करावं असं आमच्या मनाला पटलं. म्हणजे आता भोगवादापासून दूर करण्याचं जे संतांचं लक्षण आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रकर्षाने दिसून येतं की अत्यंत मोहनगरी असणारे असे जे परदेश आहेत तिथून सुद्धा परत आपल्या भारतामध्ये येऊन परत आपलं जे काय वैदिक धर्म आहे त्यानुसार आपण आचरण करत राहावं अशी इच्छा त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यानंतर शुचिस्मंता असं सांगितलेलं आहे, सर्व तऱ्हेने शुद्ध. समर्थांच्या एका समासामध्ये ते म्हणतात द्रव्य दारा
द्रव्य सूची, दारा सूची ह्या पद्धतीने की समाजाकडे पाहण्याची जी एक त्यांची दृष्टी आहे ती अत्यंत शुद्ध आणि स्वच्छ या पद्धतीची आहे. प्रत्येकाकडे पाहताना प्रत्येक जीव ब्रह्मरूप आहे असं त्यांच्या चित्तामध्ये कायमचं त्या ठिकाणी ठरलेलं असतं की प्रत्येक जीव जो आहे तो ब्रह्मरूप आहे. त्यानंतर सहज स्थितीत वावरणारे संतांचं एक लक्षण की सहज स्थितीत वावरणारे की आपण वैराग्य संपन्न आहोत हे जगाला कळलंच पाहिजे या पद्धतीचं असं काही त्यांचं वागणं नसतं. तर वैराग्य हा त्यांचा जो आहे तो स्थायी भाव झालेला आहे की मी कोणीतरी तुमच्यापेक्षा वेगळा आहे, मी कोणीतरी असामान्य आहे, माझं सर्वांनी ऐकलंच पाहिजे या पद्धतीचे कुठलेही विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये अजिबात नसतात. नंतर ते अपरिग्रही असतात. आता आहे की ब्राह्मणांनी काय करावं तर 3 दिवसाचा फक्त जो काही आहे तो संचय करावा, नंतरचा विचार करू नये असं सांगितलेलं आहे. आता आम्ही जर पाहिलं तर कित्येक जन्माचा संचय करण्यासाठी आपलं सगळं चाललेला हट्ट असतो, पण संत हे अपरिग्रही आहेत. म्हणजे कारणाव्यतिरिक्त गरजेपेक्षा जास्ती इत्यादी गोष्टी जमवण्याचा चित्तातला जो काही हव्यास असतो तो त्यांच्या ठिकाणी अजिबात नसतो. ते निस्पृह आहेत. स्पृहा म्हणजे इच्छा. आता समाजासाठी ज्या वेळेला किंवा शिष्यांसाठी ज्या वेळेला ते सतत कार्यरत असतात त्यावेळेला त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता निरपेक्षपणे ते हे समाजाचं कार्य किंवा देवाचं कार्य जे आहे ते मनापासून करत असतात. नंतर एक संतांचं लक्षण सांगितलेले आहे ते म्हणजे ते मितभोजनी असतात. आता समर्थ आळस नावाचं जे काही गोष्ट आहे ती समर्थांची जर एकमेव शत्रू कोण असेल तर आळस हा शत्रू आहे. आता भरपूर खाणं, भरपूर झोपणं या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या कशामुळे होतात? आळस कशामुळे चित्ताला येतो? तर भरपेट खाल्लं की सुस्ती येते, सुस्ती आली की आळस भरतो, आळस भरला की कामाचा कार्याचा पूर्णपणे नाश होऊन जातो. आणि म्हणून संतांनी काय केलेलं आहे तर त्यांनी ते मितभोजनी असतात. जरुरी पुरतच फक्त अन्न ग्रहण करतात, यापेक्षा जास्ती ते त्यामध्ये रमत नाही. शांती हा त्यांच्या चित्ताचा, स्थिरता, शांती, ईश्वर शरणता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या स्वभावामध्ये सहजतेने रुजलेल्या असतात. आणि याचं महत्वाचं कारण काय आहे तर रजतम जे आहे ते त्यांनी पूर्णपणे मागे सारलेले असतात आणि स्वभावामधला सत्वगुण जो आहे तो सातत्याने त्यांचा वर असल्यामुळे सत्वगुणाचं देणं असणारं शांती, समाधान, सुख हे जे आहे ते संतांच्या स्वभावामध्ये सहज असतं. त्यानंतर मननशीलता, प्रत्येक गोष्टीवर मनन करून परमेश्वरापर्यंत ती वृत्ती पोहोचवण्याचं जे काही एक आतलं साधन आहे ते करण्याची या संतांच्या ठिकाणी काय असते तर सतत क्रिया चाललेली असते. मननशील अंतःकरणापाशी भगवंत राहे अहर्निशी अशी समर्थांची एक ओवी आहे की संतांच्या चित्तामध्ये अखंड भगवंत का राहतो तर ते मननशील असतात, सतत त्यावर ते मनन करतात. निश्चळ, आता सत्वगुणाचा एक स्वभाव आहे ते म्हणजे निश्चळ. त्यानंतर धैर्यवान, कशीही परिस्थिती आली तरी डगमगून न जाणे हा संतांचा एक मोठा काय आहे तर स्वभाव आहे. मग इथं सुद्धा समर्थ म्हणतात की धैर्यवान हा संतांचा एक गुण आहे. नंतर षड उर्मी त्यांनी जिंकलेल्या असतात. भूक, तहान, झोप या ज्या सहज उर्मी आहेत या सगळ्या उर्मींवर त्यांनी काय केलेलं आहे तर विजय मिळवलेला आहे. अमानिता, मानापानाच्या खूप कल्पना या संतांच्या चित्तामध्ये अजिबात नसतात की मला मान मिळाला पाहिजे, मी यू आहे, मी त्यू आहे. हे रजोगुणाचं जे देणं आहे ते त्यांच्या ठिकाणी अजिबात नसतं. नंतर प्रबोधन करण्याची शक्ती हा एक संतांचा महत्वाचा गुण आहे की जे जे आपल्याला आतमध्ये कळलेलं आहे, ज्याचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत असा उपयोग झालेला आहे ते लोकांना मनापासून देण्याचं आणि समजून सांगण्याचं जे सामर्थ्य आहे ते या संतांच्या जवळ असतं. नंतर संतांजवळ मित्रत्व असतं. शत्रुबुद्धी त्यांची पूर्णपणे नाहीशी झालेली असते. नाहीतर आम्ही लहानपणापासून शुभं करोति कल्याणम हा श्लोक म्हणतो
शत्रुबुद्धी विनाश आहे असं रोज तोंडाने म्हणतो, परंतु ती बुद्धी जी आहे शत्रुत्वाची ती मात्र आमच्या चित्तातून कधी निघून जात नाही। पण संतांच्या ठिकाणी मात्र शत्रुत्व नसून मित्रत्वाची भावना जी आहे ती सतत त्यांच्या मनामध्ये धारण करून त्यांनी ठेवलेली असते। आणि याचं कारण काय आहे? जगामध्ये जगमित्र जिव्हेपासी आहे सूत्र। कारण शत्रू केव्हा होतात आणि मित्र केव्हा होतात, या सगळ्याचा परिणाम जो आहे तो वाणीमुळे होतो। लोकांनी मित्र व्हावं का शत्रू व्हावं हे आपल्या वाणीवर ठरलेलं असतं। आणि संतांची वाणी जी आहे ती अत्यंत कोमल असते, त्यामुळे मित्रत्वाची भावना जी आहे ती त्यांच्या ठिकाणी अखंड असते। कवित्व नावाचा एक गुण संतांच्या ठिकाणी असतो, ते आपल्याला जे जे अनुभव आलेले आहेत या परमार्थ क्षेत्रातले ते परमार्थ क्षेत्रातले अनुभव काव्य रूपाने ते पूर्णपणे काय करत असतात तर उतरवून ठेवतात। आणि खरोखरी समर्थांचं असणारं काव्य जर आपण पाहिलं तर किती व्यापकतेने त्यांनी अनेक गोष्टींचा विचार करून अनेक तऱ्हेचे ग्रंथ आणि अनेक तऱ्हेचे अभंग आपल्या समोर मांडून ठेवलेले आहेत की ज्याचा अभ्यास करता करता साधना म्हणजे नेमकं काय आहे ते कळायला आपल्याला मदत होऊन जाते। कारुण्य हा एक त्यांच्या ठिकाणचा स्वभाव असतो। अज्ञान दारिद्र्य जिथे जिथे दिसेल त्याची त्याची या संतांच्या मनामध्ये करुणा निर्माण होते आणि त्यांना वर नेण्याचा प्रयत्न जे आहे तो त्यांच्याकडनं सदैव घडत असतो। त्यानंतर अखंड हरिस्मरण हे एक संतांचं एक महत्त्वाचं लक्षण आहे की त्यांची वाणी जी आहे ती अखंड हरिनामस्मरणामध्ये पूर्णपणे गुंतलेली असते। आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ते म्हणतात, म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की अरे तुला जर त्या परब्रह्माचा शोध घ्यायचा असेल म्हणजे माझा म्हणजे श्रीकृष्णाचा शोध घ्यायचा असेल तर तो बाकी कुठे नसून जिथं माझा नामघोष चाललेला आहे त्या संतांच्या अंतःकरणामध्ये मी तुला पूर्णपणे प्रगट झालेला दिसेल। म्हणून अखंड हरिस्मरण हे एक या संतांचं लक्षण आहे। आणि उत्तम भक्त, आणि भक्त शब्दाची व्याख्या समर्थांनीच करून ठेवलेली आहे, विभक्त नव्हे तो भक्त, की जो त्या भगवंत स्वरूपापासून यत्किंचितही वेगळा नाही, भगवंता व्यतिरिक्त वेगळा कुठला संकल्प जो करत नाही त्याला हरिभक्त असं म्हणतात, त्याला उत्तम भक्त असं म्हणतात। आणि ही संतांची काही लक्षणं जर आपण पाहिली तर असं लक्षात येतं की संत संत आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे नेमकं काय आहे तर संत हा वृत्तीने ओळखायचा असतो, वरच्या वागण्यावरून नसून अंतःकरणातली त्यांची जी धारणा आहे जी वृत्ती आहे ती कशी आहे ती या पद्धतीने त्यांची ओळख पटायला मदत होते। समर्थ म्हणतात की संत धर्माचे धर्मक्षेत्र, की धर्म म्हणजे काय हे जर तुम्हाला आम्हाला जाणून घ्यायचं असेल तर संतांचं आचरण बघावं, म्हणजे धर्म वैदिक हिंदू धर्म म्हणजे काय ते तुम्हाला आम्हाला कळेल। संत स्वरूपाचे सत्पात्र, एखादा उत्तम पदार्थ जर आपल्याला कोणाला द्यायचा असेल तर तो उत्तम अशा पात्रामधून आपण देतो, म्हणजे भांड्यामधून आपण देतो। तसं ब्रह्म नावाचं जे तत्व आहे ते उत्तम असणाऱ्या पात्रातून जे प्रगट झालेलं आहे ते पात्र म्हणजे संतांचं शरीर आणि त्या संतांच्या शरीराच्या माध्यमातून तो भगवंत तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलेला असतो ना। तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी आपण पाहतो या संतांचं लक्षण की कुठल्या तरी एखाद्या छोट्या खेड्या गावात सगळ्यांपासून दूर जाऊन राहतात, पण त्यालाच नंतर तीर्थक्षेत्राचं काय प्राप्त होतं तर महात्म्य प्राप्त होतं। जसं शेगाव कोणाला माहिती झालं असतं का जर त्या ठिकाणी संत गजानन महाराज नसते तर, पण आज त्या ठिकाणी ती संत भूमी म्हणून किती प्रसिद्ध झालेली आहे। तसंच डॉक्टर काकांच्या बाबतीत मुरगुड नावाचं कुठंतरी भूगोलाच्या नकाशावर सुद्धा ते गाव कधी दिसत नाही, पण आज ते अत्यंत प्रसिद्ध झालेलं आहे। तर अमेरिका रशिया इथं राहणाऱ्या लोकांना सुद्धा ते मुरगुड नावाचं शहर माहिती झालेलं आहे। मग संत कसे असतात तर संत ज्या गावाला राहतात तिथं तीर्थक्षेत्राचं महात्म्य त्यांनी प्राप्त करून दिलेलं असतं। एक छान म्हणतात समर्थ की मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले, की या संतांची खरी श्रीमंती कशामध्ये आहे। तुम्ही आम्ही व्यवहारामध्ये जी श्रीमंती म्हणतो ती श्रीमंती आमची घरादारावर दागदागिन्यावर त्यानंतर आमच्या इस्टेटीवर अवलंबून असते,
पण संतांजवळची जी श्रीमंती आहे ती कशामध्ये आहे, तर संतांजवळ जे असतं ते विचारधन असतं. मोक्षासंबंधीचे सगळे विचार जे आहेत ते या संतांच्या ठिकाणी असतात. म्हणून मोक्षश्रिया अलंकृत, की मोक्ष लक्ष्मी नावाची जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीनी ते अलंकृत झालेले असतात. म्हणजे मुक्ती संबंधीचे सगळे विचार जे आहेत ते तुम्हाला आम्हाला कुठे प्राप्त होतील असं जर विचार आमच्या मनात आला तर त्याच्या प्राप्तीचं ठिकाण आपल्याला सांगितलेलं आहे, आणि ते म्हणजे संतांचं शरीर हे त्या प्राप्तीचं ठिकाण आहे. मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत. आणि आपल्याला प्राप्त झालेला जो मोक्ष आहे तो मोक्ष सगळ्या जीवांचं स्वरूप असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी सुद्धा त्याचाच अनुभव यावा. तो अनुभव येण्याच्या आड काय येत आहे तर त्यांच्या चित्तातलं अज्ञान येत आहे. मग अज्ञानाने दरिद्री असणारे, आता इथं दारिद्र्य कुठलं म्हटलेलं आहे, जीव दरिद्री असंख्यात. भलेही व्यवहारामध्ये तो राजा असेल, नृपती असेल, भरपूर श्रीमंत असेल, भरपूर घरदार असतील, पण जिथं वैचारिक दारिद्र्य आहे त्या ठिकाणी सुख, शांती, आनंद, समाधान आणि तृप्ती या गोष्टी कधीही त्या ठिकाणी आढळून येत नाही. म्हणून जिथं वैचारिक दारिद्र्य आहे त्या दरिद्री लोकांना नृपती करण्याचं सामर्थ्य म्हणजे हे विचारधन देऊन त्यांना सुद्धा मोक्ष श्रियेने अलंकृत करण्याचं जे कार्य आहे ते हे संत करत असतात. संतांच्या बाबतीत अजून एक छान असं म्हटलेलं आहे की संत तुम्हाला आम्हाला देतात काय, हे श्रीगुरु तुम्हाला आम्हाला देतात काय, तर सूर्याच्या प्रकाशामध्ये, चंद्राच्या प्रकाशामध्ये, अग्नीच्या प्रकाशामध्ये, विजेच्या प्रकाशामध्ये आपल्याला या दृश्य जगातल्या सगळ्या वस्तू दिसू शकतात. परंतु भगवंताचं जे मूळचं स्वरूप आहे, तुमचं आमचं जे मूळचं स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी या लौकिकातला कुठलाही प्रकाश कामाला येत नाही. कारण त्या ठिकाणी जे स्वरूपाचं ज्ञान आहे ते स्वरूपाचं ज्ञान या संतांच्या विचारांमध्येच फक्त होऊ शकतं. संतांनी दिलेल्या विचाराच्या ज्ञान प्रकाशातच तुम्हाला आम्हाला खरा देव जो आहे तो खरा देव भेटू शकतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जयास वाटे देव पहावा तेने सत्संग धरावा. कारण मनाचा एक स्वभाव आहे ते ज्याच्या संगतीमध्ये राहतं त्याचे गुणधर्म त्याला प्राप्त होऊन जातात. म्हणून आमचं मन आम्ही कोणाच्या संगतीत ठेवावं तर संतांच्या संगतीत ठेवावं असं या ठिकाणी आपल्या समोर मांडणी केलेली आहे. आता संतांच्या सहवासात अजून काय प्राप्त होऊ शकतं तर ईश्वराची भेट घ्यायची असेल, भगवंताशी ऐक्य साधायचं असेल तर विवेक आणि वैराग्य या दोन ज्या गोष्टी आहेत त्या दोन गोष्टींचा अभ्यास आमच्या चित्तामध्ये पूर्णपणे करून देण्याचं सामर्थ्य जे आहे ते संतांच्या ठिकाणी असतं. कारण विवेक आणि वैराग्य सुद्धा कोणाच्या आश्रयाने राहतात. ब्रह्मविद्या नावाची जी गोष्ट आहे ती कोणाच्या आश्रयाने राहते तर सद्गुरूंच्या आश्रयाने राहते. विवेक आणि वैराग्य सुद्धा सद्गुरू आणि संत जे आहेत त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे प्रगट झालेले असतात. आता विवेकाची भाषण येणती, वैराग्याची शिवन देखती, ते कैसे निमज जाणती ईश्वराते असं आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊलींनी ओवी ठेवलेली आहे. म्हणजे भगवंत असं म्हणतात, श्रीकृष्ण असं म्हणतात की ज्यांच्या चित्तामध्ये विवेक आणि वैराग्य पूर्णपणे प्रगट झालेले नाही त्यांना माझ्या स्वरूपापर्यंत, ईश्वराच्या स्वरूपापर्यंत पोहोचता येत नाही. मग आता हे विवेक आणि वैराग्य कोणाच्या संगतीमध्ये राहतात तर त्याचंही उत्तर देऊन ठेवलेलं आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, सहजची असणे. की संत जिथं आहेत तिथं विवेक आणि वैराग्याचे धडे सामान्य माणसाला मिळू शकतात. आणि म्हणून संगत कोणाची धरायला सांगितलेली आहे तर संतांची संगत धरायला सांगितलेली आहे. त्यानंतर आपल्या समोर आहे नाथ महाराज म्हणतात की नाथ महाराज म्हणतात म्हणजे नाथ महाराज श्रीकृष्णाच्या तोंडी अशी एक ओवी नाथ भागवतामध्ये ठेवतात की प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती, संत सचेतन माझ्या मूर्ती, दृढ भावे केल्या त्यांची भक्ती, ते मज निश्चिती पावती. की श्रीकृष्ण त्या ठिकाणी उद्धवाला सांगत आहेत की जर तुला माझी निश्चित प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर कोणाच्या संगतीत राहा. आता माझ्या ज्या मूर्ती आहेत, भगवंत म्हणतात की माझ्या ज्या मूर्ती आहेत त्या तसं पाहायला गेल्या तर अचेतन असतात.
म्हणजे अचेतन रूपाने मी त्या मूर्तींमध्ये जणू काही व्यक्त झाल्यासारखं आहे, पण संत जे आहेत ते चालते बोलते माझी मूर्ती आहे. मग आता म्हणून तर समर्थांनी सुद्धा श्लोक आपल्या समोर ठेवला, भूदेव संतासी सदा नमावे, की भूदेव संतासी सदा नमावे, त्यांना जाणावे ह्या पद्धतीने, की तिथं जर तुम्ही राहाल, ते सांगतील त्या पद्धतीने साधना कराल, त्यांच्या आज्ञेमध्ये जर तुम्ही राहाल, तर तुम्ही निश्चितपणे माझ्यापर्यंत पोहोचाल. म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य होईपर्यंत तुमची वाटचाल जी आहे ते अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी होईल. समर्थ म्हणतात, मार्ग सापडे सुगम. त्या देवाचा पत्ता जर आपल्याला नक्की पाहिजे असेल, तर तो पत्ता आणि त्याच्याकडे जाण्याचा जो मार्ग आहे, तो मार्ग आपल्याला खात्रीशीररित्या कोण सांगू शकतं, तर संत सांगू शकतात. कारण संत तिथं आधी काय झालेले आहेत, तर जाऊन पोहोचलेले आहेत, आणि म्हणून त्याचा पत्ता जो आहे तेच व्यवस्थित सांगून ठेवू शकतात. जर आपल्याला अमेरिकेला जायचं असेल, आता परदेशाचं नाव आपण घेतो, पण अगदी सुरुवातीला आपल्याला फक्त चारही धामच्या यात्रा करायच्या असतील किंवा काश्मीरला वगैरे जायचं असेल, तर आधी तिथे जे जाऊन आलेले आहेत त्यांच्याकडे आपण जातो आणि त्यांना सगळ्या खाणाखुणा विचारतो, की तिथं काय खायला प्यायला मिळतं, तिथं कपडे लत्ते कसे बरोबर घेऊन जावे लागतील, वाटेत कुठले कुठले गावं लागतील, कुठल्या कुठल्या मार्गाने जायचं, ट्रेन जाते का, प्लेन जातं का बसने जावं लागेल, ह्या पद्धतीने सगळी माहिती जी आहे आधी जे जाऊन आलेले आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण ती विचारून घेतो. मग आता देवाची प्राप्ती जर मला करून घ्यायची असेल, तर देवापर्यंत आधी जे जाऊन पोहोचलेले आहेत त्यांच्याकडे जाऊन मला या सर्व पद्धतीचं ज्ञान करून घ्यायला पाहिजे की नाही? करून घ्यायला पाहिजे. मग ते करून घेतलं तर काय होतं, तर परत थोडे आहे चित्त सहाय्य झाली. या खरोखरी परमार्थ नावाची गोष्ट ही अत्यंत काय आहे, तर थोडी आहे, पण त्याच्यासाठी आपल्या चित्ताला साह्यभूत करून घ्यावं लागतं. आणि हे बहेकलेले जे चित्त आहे, अनंत जन्मीच्या चुकीच्या कल्पनांमुळे सामान्य माणसाचं जे बहकलेलं चित्त आहे, त्या बहकलेल्या चित्ताला भगवंताकडची वाट दाखवण्याचं सामर्थ्य जे आहे ते या संतांमध्ये आणि श्री गुरुमध्ये असतं. आणि म्हणून संत संग करा असं सातत्याने आपल्याला सांगितलेलं आहे. नाथ भागवतातही म्हणतायत की प्रतिमा निजकल्पना उत्तम, संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम, चालते बोलते परब्रह्म, अति उत्तम साधू सेवा. की संत काय आहे, तर चालतं बोलतं परब्रह्म आहे. परब्रह्म म्हणजे काय असं जर आपल्याला प्रश्न पडला असेल, कारण शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आपल्याला सांगितलेलं आहे. ते निर्विकार आहे, ते अशरीरी आहे, ते अमन आहे, अपाद पाणी आहे. मग असं जे दृश्याच्या पलीकडचं आहे ते परब्रह्म लक्षात येण्यासाठी, जाणण्यासाठी आम्ही कोणाकडे पाहावं, तर संतांकडे पाहावं असं स्पष्ट इथं सांगितलेलं आहे. की संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम. पुरुषोत्तम आपण एक प्रभू रामचंद्राला म्हणतो आणि दुसरं श्रीकृष्णाला म्हणतो. आता ते जसे आहेत तसे हे संत आहेत. म्हणून ते परब्रह्म म्हणजे नेमकं काय हे जर आपल्याला पाहायचं असेल, तर संत संगतीमध्ये काही काळ तरी आपण त्यांची सेवा करून काय केलं पाहिजे, तर वेळ सार्थकी लावला पाहिजे. मज माझ्या भक्तांची थोडी गोडी, परी गुरु भक्तांची अति आवडी, सत्संगे वीण रोकडी, सद्भक्ती चोखडी न पविजे. अगदी स्पष्ट या ठिकाणी आपल्या समोर मांडणी आहे की भगवंत म्हणतात की मला कशाची जास्ती गोडी आहे. श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये आपल्या समोर एक वर्णन असतं की त्याच्या देवघरामध्ये त्याचे सद्भक्तांचे त्यांनी काय ठेवलेले आहेत, तर प्रतिमा ठेवलेल्या आहेत. इथे की मज माझ्या भक्तांची थोडी गोडी, परी गुरुभक्तांची अति आवडी. जे गुरुभक्त आहेत, जे संतांचे सेवक झालेले आहेत, ते जे आहेत ते मला जास्ती आवडतात. आणि संत संगतीशिवाय माझी खरी भक्ती जी आहे, माझ्या स्वरूपापर्यंत पोहोचण्याची जी भक्ती आहे, माझ्याशी ऐक्य पावणारी जी भक्ती आहे, ती रोकडी भक्ती म्हणजे नेमकं काय ते आपल्याला संतांच्या सहवासामध्ये कळतं. बाकी कर्म करून करून आपण जी मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो ती क्रममुक्ती आहे, कधीतरी पुढे चालून मिळणारी आहे. पण संतांच्या सहवासामध्ये जीवनमुक्तीचे जे धडे आपल्याला मिळतात ते मात्र आत्ता ह्या क्षणी
मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, असं जसं नामाच्या बाबतीत म्हटलेलं आहे तसं संतांच्या बाबतीमध्ये आहे. जितका काळ तुमचा आमचा सत्संगात जातो, परमपूज्य मंदाताई नेहमी म्हणतात, संतांच्या संगात राहणं ह्यालाच कलियुगामध्ये मोक्ष असं म्हणतात. की दुसरीकडे कुठं जाऊन तो मोक्ष नाही मिळणार, तर तो मोक्ष कुठे मिळणार आहे, तर संत संगतीमध्ये अखंड राहिलं की ती मोक्ष नावाची गोष्ट हळूहळू आपल्या सहज लक्षात येऊन जाते. मुख्यत्वे संतांची सेवा हेची साधन आवडे देवा, संत वचने निज भावा देतुसे तेव्हा निज भक्ती. की संतांची सेवा हेच मुख्य साधन आहे आणि ते साधन ज्या वेळेला आम्ही करू त्यावेळेला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होणं हे अत्यंत सुलभ होऊन जातं. मग इथं सत्संगावरी श्रवण तेने कळे निरूपण, श्रवणे होई जे आपण तदाकार. आमच्या बुद्धीमध्ये 3 प्रकारचे दोष आहेत. एक दोष पहिला जो आहे तो दोष आहे की खरोखरीच वेदांमधील जी वाक्य आहेत, म्हणजे ती वाक्य श्रुती मौलींची जी वाक्य आहेत ती कर्माचं प्रतिपादन करणारे आहेत का ज्ञानाचं प्रतिपादन करणारे आहेत, हा एक पहिला दोष. दुसरा दोष आहे की जर त्याच्यावर विश्वास थोडाफार बसला तरी सुद्धा ते ब्रह्म खरोखरी श्रुतीने जसं सांगितलेलं आहे तसं आहे की नाही, हा दुसरा दोष. तिसरा दोष, ते ब्रह्म मी आहे की नाही. हे 3 प्रकारचे दोष आमच्या बुद्धीमध्ये संशय निर्माण झालेले असतात की खरोखरीच ब्रह्म आहे का, ते श्रुतीने सांगितलं तसंच आहे का, आणि श्री गुरु सांगतात त्याप्रमाणे ते मी असणं शक्य आहे का. हे 3 दोष जे बुद्धीतले आहेत ते दोष संत संगतीतल्या श्रवणाने हळूहळू आमचे कमी कमी होत जातात. आणि म्हणून परमार्थ मार्गामध्ये ज्याला भगवंताची भेट घ्यायची आहे त्यांनी सत्संगतीमध्ये श्रवण करावं असं वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे. आणि नवविधा भक्तीमध्ये सुद्धा पहिली भक्ती आपण कुठली ऐकलेली आहे तर श्रवण भक्ती. आता श्रवण करावं ही पहिली भक्ती, ते यथार्थ वक्त्याकडून करावं ही दुसरी अट, आणि श्रवण केल्यानंतर आपण त्यावर सतत मनन करावं. मनन केल्यानंतर निदिध्यासन लागतं, म्हणजे आपल्याला त्या भगवत भेटीचा ध्यास निर्माण होतो. आणि तो ध्यास निर्माण झाला की त्या ध्यासातून जे नामस्मरण किंवा साधना आपल्या होत जातात त्यानुसार आपली पुढची प्रगती जी आहे ती निश्चित जाते. त्यानंतर म्हटलेलं आहे की संत संगतीत राहिल्यानंतर आपल्या अवगुणांचा त्याग करण्याचं सामर्थ्य जे आहे ते आपल्या ठिकाणी हळूहळू येत जातं. अवगुणांचा करुणी त्याग जेणे धरीला सत्संग, तयासी बोली जे मग साधक ऐसा. की साधकाचं एक लक्षण या ठिकाणी सांगितलेलं आहे की संत संगतीमध्ये श्रवण झाल्यानंतर पुढची पायरी काय आहे, जे जे मी ऐकलेलं आहे ते माझ्या आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करणे. आणि श्रवण करत असताना जे जे अवगुण माझ्या निदर्शनास आलेले आहेत, सामान्य माणसाचा स्वभाव दुसऱ्यांच्या अवगुणांचं चिंतन करणे हा आहे. आणि खरा साधक कोण असतो की संत संगती श्रवण केल्यानंतर अरे माझ्यामध्ये कुठले कुठले गुण आता या ठिकाणी कमी पडत आहेत की जेणेकरून मला माझ्या स्वतःचं कल्याण करता येईल. मग ह्या पद्धतीने स्वतःचे अवगुण लक्षात येणं ही परमार्थातली पहिली पायरी आहे आणि ती संत संगतीमध्ये नक्की त्या ठिकाणी आपल्या लक्षात येते. आता संत आणि श्री गुरु ह्या 2 गोष्टी आपल्या समोर आहेत. आता संत संगतीत श्रवण करावा असं सातत्याने आपण ऐकतो. हे श्रवण करता ज्या वेळेला निदिध्यासन म्हणजे परमेश्वराची भेट व्हावी, त्याची प्राप्ती व्हावी, त्याच्याशी एकरूप व्हावं, त्याला एकदा तरी डोळे भरून पाहावं, जाणावं असं ज्या वेळेला आपल्या चित्ताला वाटायला सुरुवात होते त्यावेळेला जो चित्ताला ध्यास परमेश्वर भेटीचा लागलेला असतो त्यावेळेला तोच परमेश्वर श्री गुरूंच्या रूपाने तुमच्या आमच्या समोर प्रगट होऊन आलेला असतो. आणि मग त्यानंतर तया ते धरावे, जाणावे, सेवावे, तयाचे सर्व ऐकावे. आता ही डॉक्टर काकांची ओवी आहे की तया ते धरावे, जाणावे, सेवावे. की असे सद्गुरु रूपात आपल्या समोर जे संत आलेले आहेत त्यांच्या नंतर काय करावं तर आपलं
पूर्णपणे जीव ब्रह्म ऐक्य होईपर्यंत त्यांच्या आज्ञेमध्ये राहावं. त्यांनी दिलेली साधना जी आहे त्याच्यावर 100% विश्वास ठेवून आपण ती मनापासून करत गेलो तर त्या साधनेच्या माध्यमातून आपला जो पारमार्थिक सांभाळ करायचा असतो तो हे सद्गुरू करत असतात. आणि म्हणून संत आणि सद्गुरू नेमका त्या ठिकाणी दोघांमध्ये कुठे फरक आहे. एक आपल्या समोर मंदात एक छान दृष्टांत देतात. त्या म्हणतात की एक रेडीमेड कपड्यांची दुकानं असतात पहा, त्याच्यामध्ये नंबर सांगितला की आपण एखादा नंबर सांगतो 24 नंबर 36 नंबर या पद्धतीने, आणि आपल्या मापाचा ते कपडा त्या नंबरचा काढून देतात. आता तसं जरी त्यांनी तो कपडा काढून दिलेला असला तरी तो नेटका आपल्या अंगात बसतो असं मात्र होत नाही. मग काय होतं, तो कपडा आणल्यानंतर परत तो लहान मोठा करण्यासाठी आपल्याला टेलर कडे घेऊन जावा लागतो आणि मग तो लहान मोठा करून परत वापरावा लागतो. पण कपडा खरेदी करायचा आणि टेलर कडे जाऊन आपलं बेताचं माप देऊन यायचं असं जर आपण केलेलं असेल तर काय होतं, तो कपडा जो आहे तो व्यवस्थित आपल्या अंगावर नीट नेटका बसतो. या ठिकाणी एक मुद्दा आधीच आपण लक्षात घ्यायचा की आम्ही निवडलेला टेलर एकदम छान शिवणारा आहे. आता दृष्टांत हा शेवटी एकदेशी असतो हे लक्षात घ्यायचं. पण संत आणि सद्गुरू, मग आता रेडीमेड कपड्यांच्या दुकानासारखे हे संत असतात. ते सर्वांना उपदेश करतात, सर्वांसाठीचे कपडे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. पण अगदी नेटका असं जर काही पोशाख मला परिधान करायचा असेल तर मला तो कोणाकडे नेऊन व्यवस्थित करावा लागतो, तर टेलर कडे नेऊन व्यवस्थित करावा लागतो. मग इथं श्री गुरूंची जी भूमिका आहे त्यांच्याकडे आम्ही गेल्यानंतर माझ्या योग्यतेप्रमाणे योग्य ते साधन परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचं ते तुम्हाला आम्हाला देतात. कारण साधन सुद्धा भारंभार आहेत आपल्या समोर, देव सुद्धा भरपूर आहेत, देवांच्या प्रतिमा भरपूर आहेत, त्यानंतर साधनं भरपूर आहेत. पण माझ्या योग्यतेचं योग्य साधन असं मला देऊन या फाफट पसाऱ्यातून थोडंसं बाजूला करून मला नेटकेपणाने नेण्याचं सामर्थ्य जे आहे ते कोणाजवळ असतं, तर संतांच्या जवळ असतं, श्री गुरूंजवळ असतं. आणि म्हणून संतांच्या सहवासात राहावं. त्याप्रमाणे संतांच्या सहवासात राहता राहता आपल्यासाठी नेमका कोण श्री गुरु म्हणून आहे तो सुद्धा आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि तो ओळखल्यानंतर त्याच्या चरणी बसल्यानंतर कितीही विकल्प मनामध्ये पूर्व संस्कारानुसार येऊ देत, पण ते सगळे विकल्प मनामधले संशय दूर करून विकल्प दूर करून अखंड त्यांनी दिलेल्या साधनेमध्ये रत होणं हे सत्शिष्याचं काय आहे तर मोठं लक्षण आहे. आता संत संगतीचा परिणाम काय असतो, संत आपल्याला कसे बदलवून देऊ शकतात. एक आहे आपल्या समोर की चमत्कार दाखवणारे काही जण असतात. आता चमत्काराशिवाय नमस्कार नाही म्हणून काही भगवंत काही संतांना तसं काय देत असेल, सामर्थ्य देत असेल. पण सामान्य तुमच्या आमच्या साधकांनी चमत्काराच्या नादी न लागता मला योग्य असं साधन म्हणजे वैचारिक साधन जो देऊ शकतो त्याच्याकडे जावं. कारण 5 भ्रांतीतून मला दूर करण्याचं सामर्थ्य जे आहे ते सद्गुरूंशिवाय दुसरं कोणाजवळही नसतं. मी देह आहे या कल्पनेतून दूर करण्याचं सामर्थ्य, जे जग मला सत्य वाटतं ते आभासिक आहे असं मला समजून सांगण्याचं जे सामर्थ्य आहे, आणि मी कर्ता भोक्ता आहे या भ्रांतीतून सोडवण्याचं जे सामर्थ्य आहे ते श्री गुरूंच्या विचारांमध्येच असतं. आणि म्हणून अनेक संतांची प्रवचनं ऐकता ऐकता समर्थ सुद्धा आपल्याला म्हणतात की ज्ञात्याचा शोध घ्यावा. की संतांची प्रवचनं ऐकता ऐकता आपली वेवलेंथ कोणाशी नक्की जुळते आहे, कोणाच्या माध्यमातून त्या ईश्वराचे सगळे जे काय प्रश्न आहेत ते आपल्या मनातले सुटत आहेत हे आपण आपल्या ठिकाणी तपासायचं आहे. आणि मग त्यांच्या चरणाशी बसून हा परमार्थाचा प्रवास जो आहे तो तुम्हाला आम्हाला काय करायचा आहे तो पूर्ण करायचा आहे. आता वाल्याचा वाल्मिकी करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे तर संतांमध्ये आहे. वाल्याचं वाल्मिकी करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. एकदाच नारदाची त्यांची भेट झाली
आणि त्या वाल्याचा वाल्मिकी झाला. हा परिणाम कशाचा आहे? तर संत संगतीचा, सत्संगतीचा परिणाम आहे. आणि म्हणून आपण सुद्धा संतांच्या संगतीत राहावं. सत्संगे वीण देवाधिदेवा पाविजेत नाही. योग वासिष्ठामध्ये एक अतिशय सुंदर या संदर्भातला श्लोक आहे. योग वासिष्ठामध्ये म्हणतायत वसिष्ठ महामुनी की अर्धम सज्जन संपर्कात विद्यया विनश्यती चतुर्थ भागस्तु शास्त्रार्थे चतुर्भाग स्वप्रयत्नतः. की जर माझ्या ठिकाणी स्वस्वरूपाचं 100% अज्ञान असेल, म्हणजे ब्रह्माचं 100% अज्ञान जर माझ्या चित्तामध्ये असेल, तर त्या 100% मधलं 50% अज्ञान जे आहे ते सज्जन संगतीमध्ये, संत संगतीमध्ये, त्यांच्या नुसत्या सहवासामध्ये राहण्यामुळे निघून जातं. आणि म्हणून श्लोक आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. लहानपणापासून आपण ह्या पद्धतीचे कितीतरी श्लोक म्हणत असतो की सज्जन संगती आणि त्यांच्या मुखातून आलेली अशी सुंदर वचन जी आहे त्याच्यानेच तुमचं आमचं जीवन जे आहे ते सुधारत जातं. आणि म्हणून 50% अज्ञान जे आहे ते अज्ञान संतांच्या संगतीमुळे जातं. त्याच्यानंतर 25% जे अज्ञान आहे ते शास्त्राच्या अभ्यासामुळे चाललं जातं. आता हे शास्त्र सुद्धा मला माझ्या मनाने समजतं का संतांच्या संगतीत त्या प्रक्रिया ऐकल्यानंतर, सगळ्या शब्दांची ओळख झाल्यानंतर समजतं? तर सज्जन संगतीमध्येच त्या शब्दांची खरी ओळख झाल्यानंतर, त्यांचा वाच्यार्थ लक्षार्थ समजून घेतल्यानंतर हे 25% अज्ञान जे आहे ते जातं. आणि मग स्वतःच्या प्रयत्नांनी उरलेले 25% जर आम्ही योग्य प्रयत्न करत राहिलो तर मग 100% अज्ञान जे आहे, जे चित्ताला आमच्या ग्रासलेलं आहे, आणि त्या ग्रासलेल्या अज्ञानामुळे मला माझ्या स्वस्वरूपाची ओळख होत नाही. आणि स्वस्वरूपाची ओळख नसल्यामुळे चित्तामध्ये मी माझेचा भरपूर मोह आहे. अज्ञानामुळे मोह, मोहामुळे चुकीचं वर्तन, आणि चुकीच्या वर्तनातून निर्माण होणारे पाप, आणि पापामुळे मग आयुष्य आमचं काय झालेलं आहे तर सुख दुःख भोगण्यामध्ये सतत व्यतीत होत आहे. आणि मला जर या पद्धतीने 2 पद्धतीने जीवन जगता येतं. एकाला दर्जेदार जीवन असं म्हणतात आणि दुसऱ्याला फडतूस जीवन असं म्हणतात. मग आता दर्जेदार जीवन म्हणजे संत ज्या पद्धतीने जीवन जगलेले आहेत त्याला दर्जेदार जीवन असं म्हणतात. आणि असं दर्जेदार जर जीवन मला जगायचं असेल तर जे आधी ते जगलेले आहेत त्यांचा संग करणं अत्यंत आवश्यक आहे. व्यवहारामध्ये आपण पाहतो की डिग्री जरी मिळालेली असेल, एखाद्याला वकील पूर्ण झाला म्हणून डिग्री मिळते, म्हणजे लॉचा अभ्यास पूर्ण होतो आणि त्याला ती डिग्री मिळते. एखादा इंजिनियर होतो त्याला पण डिग्री मिळते. एखादा पूर्णपणे मेडिकल कडे गेलेला असतो त्याला पण डॉक्टरकीची डिग्री मिळते. पण ही डिग्री प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्याला 1 वर्ष इंटर्नशिप करावी लागते. म्हणजे अनुभवी डॉक्टरच्या हाताखाली, अनुभवी इंजिनियरच्या हाताखाली, अनुभवी एखाद्या कायदे पंडिताच्या हाताखाली राहून तो अभ्यास करावा लागतो. मग अनुभवाच्या बोलांनी तो ज्या वेळेला संपन्न होतो त्यावेळेला त्याची प्रॅक्टिस त्याला अत्यंत उत्तम पद्धतीने करता येते. आता हे जसं व्यवहारात आहे तसंच इकडं सुद्धा आहे की संतांच्या ठिकाणी, श्री गुरूंच्या ठिकाणचे जे बोल आहेत ते नुसते पंडिती थाटाचे नसतात. त्या ठिकाणी शब्दांचा फुलोरा नसतो, तर त्यांच्या शब्दांमध्ये समोरच्याला प्रबोधन करण्याची शक्ती आहे, त्याला घडवण्याची शक्ती आहे, त्याचं आचरण बदलवण्याची शक्ती आहे. पण ती शक्ती आमच्यापर्यंत पोहोचून त्यानंतर त्या शक्तीला प्रतिसाद आमच्याकडून सुद्धा तेवढाच मिळाला पाहिजे. नाहीतर जमीन उत्तम आहे पण पीक चांगलं नसेल तरी काही उपयोग होत नाही. मग दोन्हीही गोष्टी अत्यंत उत्तम असाव्या लागतात. आणि म्हणून संत सहवासात राहावं. संतांच्या ठिकाणी काय होतं तर संत कृपेचे वरदान, शिष्यास होई ब्रह्मज्ञान, तयास प्रपंचाचे भान, आहे आहे नाही नाही. नामदेवांचा अभंग आहे. आणि त्यामध्ये ते म्हणतात की संतांच्या कृपेचं सर्वात श्रेष्ठ वरदान काय आहे, श्री गुरूंच्या कृपेचं सर्वात श्रेष्ठ देणं काय आहे तर शिष्यास होई ब्रह्मज्ञान. नाही तर आम्हाला जे काय
वरदान वाटतं किंवा आम्हाला जी काय त्यांची कृपा प्राप्त झालेली आहे ती वाटते. ती कृपा कशी असते? अत्यंत अलीकडची. ऍक्सिडेंट होता होता आम्ही वाचलो, ही कोणाची कृपा आहे? श्री गुरूंची कृपा आहे. कित्येक वर्ष झालं माझ्या मुलीचं लग्न जमत नव्हतं, पण अनुग्रह घेतला आणि मुलीचं लग्न जमलं. ही कोणाची कृपा आहे? श्री गुरूंची कृपा आहे. आता यामध्ये सुद्धा श्री गुरूंची कृपा आहे असं पाहायला नक्की शिकावं. पण खरी त्यांची कृपा कुठली आहे? तर नाही चंचळाचा वळसा. समर्थ आपल्याला म्हणतात की या चंचल असणाऱ्या मायेतून स्वतःची सुटका करून घेण्याचं जे सामर्थ्य आहे ते, किंवा या जगाकडे पाहण्याची दृष्टी, जीवाकडे पाहण्याची दृष्टी, स्वतःच्या जीवनात घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती ज्ञान दृष्टी विकसित करून देण्याचं सामर्थ्य जे आहे ते संत आणि श्री गुरु या दोघांच्या ठिकाणी असतं. आणि म्हणून ज्यांना परमार्थ सिद्धीला न्यायचं आहे, जीव ब्रह्म ऐक्य सिद्ध करायचं आहे, किंवा त्या भगवंताशी पूर्ण एकरूप व्हायचं आहे, त्यांनी सत्संगती जी आहे ती जाणीवपूर्वक सांभाळावी. आणि म्हणून समर्थ आपल्याला म्हणतात, जयास वाटे देव पहावा, तेने सत्संग धरावा, सत्संगे वीण देवाधिदेवा, पाविजेत नाही. आता सत्संग धरावा म्हणजे या देहाने सतत त्या देहाच्या मागे मागे फिरावं, त्या सहवासात राहावं असं नव्हे, तर त्यांनी जे विचारधन आम्हाला दिलेलं आहे, त्यांनी जी ग्रंथ संपदा आमच्यापर्यंत लिहून पोचवलेली आहे, त्या त्यांच्या विचारांच्या संघामध्ये अखंड राहावा. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आम्हाला म्हणते, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. की संतांच्या संगतीत राहायचं म्हणजे मनाला वळण लावायचं. ते त्यांच्या विचारांप्रमाणे स्वतःच्या मनाला जेव्हा आम्ही वळण लावतो तेव्हा त्या संतांसारखा श्रीपती, संतांसारखा देव आम्हाला भेटतो. म्हणजे संतांना जसं कुठल्याही परिस्थितीमध्ये चित्ताचा आनंद न गमावता राहता येतं, तसंच आम्हाला सुद्धा त्यांच्या विचारांमुळे राहता येण्याची सवय करून घेता येते. आणि त्याच्यासाठी आम्हाला सत्संगती जी आहे ती अत्यंत आवश्यक आहे. जय जय रघुवीर समर्थ.